ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करते. तर आज आहे बघा दिवाळीचा पाडवा आणि आजच्या दिवशी आपल्याला आपल्या नवऱ्याचं औक्षण करायचं असतं, आपल्या पतिदेवांचं औक्षण करायचं असतं की ज्यामुळे त्यांच्यावरील जी काही इडा पिडा तंत्रबाधा असो नजर असो काहीही असो ते दूर होतं, त्यांना दीर्घायुष्य लाभतं आणि आयुष्यामध्ये त्यांच्या एक स्थिरता यायला सुरुवात होते. तसेच हे औक्षण करत असताना जर तुम्ही हा उपाय एक छोटासा केलात तर तुमचा दोघांचा संसार अतिशय आनंदाचा आणि सुखाचा होतो. घरातील नवरा बायकोतील भांडणे, घरातील भांडणे आणि त्यांच्यातील दुरावा हा पूर्णपणे नाहीसा होतो, दूर होतो आणि यासाठीच हा उपाय करायचा आहे. जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना बऱ्यापैकी हा उपाय माहीत असेल किंवा जे नवीन असतील त्यांना माहीत नसेल, मात्र हा जो उपाय आहे तो आपल्याला केंद्रातूनच दिलेला आहे. तर काय करायचं आहे, एक ताट तयार करायचं. ताटामध्ये आता औक्षण आपण ज्याप्रमाणे भावाचं औक्षण करतो, ज्याप्रमाणे आपण भावाचं भाऊबीजेच्या वेळी औक्षण करतो आणि जे साहित्य घेतो तेच साहित्य आजच्या ताटात देखील घ्यायचं आहे. पतीचं औक्षण करताना एक दिवा घ्यायचा आहे. खास करून दिवा हा मातीचा असावा किंवा मग कणकेचा असावा. हा दिवा घ्यायचा आहे आणि ज्यावेळी तुमचं औक्षण पूर्णपणे होईल, म्हणजे आता तुम्ही कुंकवाचा नाम ओढला पतिदेवांना आणि नंतर त्यांचं औक्षण केलं व्यवस्थित. आता औक्षण कसं करावं हे सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळे मी काही ते सांगत बसत नाही तुम्हाला. त्यामुळे हे औक्षण झाल्यानंतर काय करायचं आहे, जे तुम्ही ताटाने ओवाळलेलं असतं, जो ताटात जो दिवा घेतलेला आहे कणकेचा असो किंवा मग मातीचा असो, दोन्हीपैकी एक दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये लांब वात घाला आणि त्या दिव्यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल घाला. मोहरीचं मिळालं तर अतिशय उत्तम, मात्र जर नसेल तर तुम्ही तिळाचं देखील वापरू शकता. तिळाचं तेल जर तुम्ही घेतलं दिव्यामध्ये तर त्यामध्ये थोडीशी काळी मोहरी टाका, थोडीशी पिवळी मोहरी टाका आणि जर मोहरीच्याच तेलाचा दिवा लावलात तर यामध्ये फक्त थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि व्यवस्थित ओवाळायचं आहे. 3 वेळा ओवाळायचं आणि ओवाळून झाल्यानंतर तुम्ही हा जो दिवा आहे तो तुमच्या घराच्या बाहेर जायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर नेऊन ठेवायचा आहे. आता या दिव्याची ज्योत कुठे करावी, तर तुम्ही दक्षिण दिशा सोडून कुठेही करू शकता. दक्षिणेकडे फक्त करायची नाही, पूर्व पश्चिम आणि उत्तर या दिशेंना तुम्ही ही या दिव्याची ज्योत करू शकता. आता जर तुम्ही उत्तरेला ज्योत केलीत तर तुमच्या पतीच्या आयुष्यातील जी काही विघ्न आहेत, जी बाधा आहेत, ज्या ज्यांच्या करिअरमध्ये येत आहेत किंवा सतत जर आजारी असतील, सतत त्यांना दृष्ट लागत असेल, चालता चालता व्यवसाय त्यांचा बंद पडत असेल तर तो चांगला चालायला सुरुवात होतो. आणि जर तुम्ही पूर्वेला केले तर त्यांची कीर्ती, यश, मान, सन्मान यामध्ये त्यांना बढती मिळायला सुरुवात होते. पश्चिम जर दिशेला तुम्ही याची ज्योत केली तर त्यांचं आरोग्य फक्त उत्तम राहणार आहे, बाकी त्यांचं आयुष्य जे आहे ते समतोल म्हणजे जसं आता चाललेलं आहे त्याच पद्धतीने चालणार आहे. यासाठी एक तर तुम्ही पूर्व दिशेला करा किंवा मग उत्तर दिशेला या दिवेची ज्योत करून तुम्ही हा दिवा ठेवू शकता. दिवा ठेवत असताना त्याला थोडंसं आसन द्या, मग ते गव्हाचं असो किंवा मग तांदळाचं असो. आता हा दिवा ठेवून आल्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही पतिदेवांचं औक्षण करता, म्हणजे दिवा ठेवून आला नंतर सुद्धा तुम्ही हे करू शकता आणि ज्यावेळी तुम्ही औक्षण करणार की नाही पतिदेवांचं, तुमच्या पतीचं, तुमच्या नवऱ्याचं ज्यावेळी औक्षण कराल, ज्यावेळी त्यांना ओवाळाल, ज्यावेळी तुमची सगळी तयारी होईल त्यावेळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. मग तुम्ही अगोदर करा किंवा नंतर करा, ही तुमची इच्छा आहे, तुम्ही कधीही करू शकता. मात्र हा जो उपाय आहे तो अतिशय पॉवरफुल आहे, त्यामुळे मला तर वाटते की सर्वांनी करून पाहावा. शेवटी तुमची इच्छा. मी पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला करायचं असेल तर करा, नसेल करायचं करू नका, काहीही हरकत नाही. तर काय करायचं आहे, आपल्या नवऱ्याला व्यवस्थित पाय धुवून घ्यायला सांगायचे आहेत अगोदरच. मिठाच्या पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवायला सांगा, 2 मिनिट पाय, आणि नंतर व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायला सांगा. त्यांनी पाय स्वच्छ धुवून घेतले की नंतर त्यांना खुर्चीत बसवा आणि त्यांच्या पायाच्या खाली एक ताम्हण ठेवायचं आहे. ताम्हण ठेवल्यानंतर पुन्हा आपण स्वतः म्हणजे पत्नीने ते पाय धुवायचे आहेत. पाय धुवून झाल्यानंतर स्वच्छ रुमालाने पुसून घ्यायचे आहेत. नंतर दुसरं ताम्हण ठेवायचं आहे आणि पतीच्या
पायाचा म्हणजे उजवा पाय जो आहे पतीचा, उजव्या पायाच्या अंगठ्यावरती 3 वेळा चमच्याने तीर्थ सोडायचं आहे. आणि हे तीर्थ सोडत असताना, तीर्थ म्हणजे काय तर पाणी घ्यायचं आहे, साधं पाणी, आणि पतिदेवांच्या आपल्या नवऱ्याच्या पायाच्या उजव्या पायाचा जो अंगठा आहे त्याच्यावरती 3 चमचे पाणी सोडायचं आहे. हे 3 चमचे पाणी सोडत असताना ओम पती देवाय नमः, ओम पती देवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे 3 वेळा. 1 वेळा मंत्र म्हणायचा, 1 चमचा पाणी सोडायचं. दुसऱ्या वेळी मंत्र म्हणायचा, 2 चमचा पाणी हे सोडायचं आहे. असं 3 चमचे तुम्हाला पाणी सोडायचं आहे. आता हे पाणी सोडत असताना एक तर तुम्ही जे तामण ठेवले ना त्याच्यात छोटीशी आणखी एक डिश घेऊ शकता आणि बरोबर उजवाचा अंगठा त्या डिशच्या वरती यायला पाहिजे आणि त्या अंगठ्यावरती तुम्हाला हे पाणी सोडायचं आहे. आता हे पाणी नंतर तुम्हाला एका साईडला ठेवायचं. जसं की मी मागाशी म्हटलं, तुम्ही औक्षण करू शकता. औक्षण करून झाला असेल तरी सुद्धा हा तुम्ही उपाय करू शकता. आणि नंतर तिथेच बसून तुम्हाला 1 थेंब त्या पाण्यातील पाणी, जे तुम्ही उजव्या अंगठ्यावरती पाणी सोडून घेतलेलं 3 चमचे, त्याच्यातील 1 थेंब पाणी फक्त स्वतः प्यायचं आहे. आणि हे पिल्यानंतर आपल्या पतीची, आपल्या नवऱ्याची 3 वेळा प्रदक्षिणा घालायची आहे आणि त्यांना हात जोडून नमस्कार करायचा आहे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. उपाय अगदी छोटासा दिसत असला तरी देखील हा उपाय गुरुमाऊलींनी सांगितला आहे, अतिशय प्रभावशाली आहे. या उपायामुळे पती पत्नीतील जे काही मतभेद असतील, जो दुरावा असेल तो दूर होतो. दोघांमधलं प्रेम हे वाढीस लागतं. दोघांमधील भांडणे हे थांबायला म्हणजे कुठेतरी दूर व्हायला सुरुवात होतात. आता पती पत्नी म्हटल्यानंतर थोडंफार इकडे तिकडे होतच. मात्र जर प्रचंड भांडणे तुमची होत असतील, डिवोर्सवरती गेला असेल किंवा अतिशय विद्रूप तुमच्याशी पती जर व्यवहार करत असतील, अजिबात जमवूनच घेत नसतील, तर ते सगळेच्या सगळे जे प्रश्न आहेत ते या उपायामुळे सुटले जातात. यासाठी अतिशय हा जबरदस्त आणि पॉवरफुल उपाय आहे, जो बऱ्याच स्वामी सेवेकऱ्यांना माहीत असेल. ज्यांना माहीत असेल त्यांनी तशी कमेंट करा की हो, हा उपाय मला माहीत आहे किंवा हा उपाय मी केंद्रामध्ये गेल्यानंतर ऐकलेला आहे किंवा गुरुमाऊलींनी सांगताना मी ऐकलेला आहे. ज्यांनी ऐकलेला आहे त्यांनी प्लीज अशी कमेंट करा. म्हणजे एखाद्याला जर असं वाटत असले ना की हा उपाय मी उगाचच सांगितलेला आहे, तर त्यांचा तो भ्रम किंवा त्यांचे तो विचार आहे तो बदलेल. आणि सर्वांनी हा उपाय ज्यांना जमेल त्यांनी करा, ज्यांना पटेल त्यांनी करा, ज्यांना नाही पटणार त्यांनी करू नका. मात्र आजच्या दिवशी आपल्या पतीचं औक्षण करायला मात्र विसरू नका, ज्यामुळे पतीला दीर्घायुष्य मिळायला सुरुवात होईल. आणि जो दिवा सांगितलेला आहे तो दिवा देखील ठेवायला विसरू नका, की ज्यामुळे त्यांच्या आयुष्यातील सर्व बाधा, इडापिडा, अडचणी या दूर होतील. तर आजची माहिती ही एवढीच होती. माहिती आवडली असेल, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.